छाया दातार यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. आपल्या प्रस्तावनेमध्ये त्या म्हणतात, "स्त्री उवाच" या नावाच्या गटाने घटस्फोटितांच्या कथा संशोधित करून त्यांचा संग्रह स्वतःला शोधताना या नावाने प्रसिद्ध केला होता. ग्रंथालीचे हे प्रकाशन होते. जवळजवळ 25 वर्षापूर्वींची ही गोष्ट. त्यावेळी घटस्फोट घेणे या प्रक्रियेमध्ये बाई दोषी आहे हे सहज गृहीत धरले जायचे आणि एकूणच तिला समाज सहजरित्या स्वीकारत नसे. त्यामुळेच आम्ही केवळ घटस्फोटाची कारणे शोधून थांबलो नाही, तर घटस्फोटानंतरची वाटचाल कशी होत होती याचाही परिचय करून घेत होतो. पुस्तकाचे नावही स्वतःला शोधताना हे आत्मसन्मानाच्या प्रक्रियेचे प्रतीक म्हणून सुचवलेले होते. या लेखनामध्ये कायद्याचीही थोडीफार चिकित्सा केली होती, पण फारशी नाही. परंतु यावेळी हे लक्षात आले होते, की स्त्रियांना कायद्याचे ज्ञान आणि भान दोन्ही फार कमी असते. कौटुंबिक हिंसाचार हा विषय त्यावेळी अधिक ठळक होत होता. समुपदेशन करणाऱ्या संस्थांची स्थापना होऊ लागली होती. त्या निमित्ताने एक चित्रमय पुस्तिका आम्ही काढली. त्याचे नाव होते, "कायदा स्त्रियांसाठी नुसताच वायदा?" पुढे एक स्लाइड शोही तयार केला. स्त्रियांसाठीच्या महत्त्वाच्या कायद्यांची माहिती देताना ते प्रसंग सादरीकरण करून जोडीला सूत्रधाराने कायद्याची माहिती द्यायची अशी रचना होती. हा स्लाइड शो आम्ही ठिकठिकाणी दाखवू शकलो. मुंबईतील चाळींमध्ये काम करताना विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुण मुली हे आमचे लक्ष असे. त्यांच्यामध्ये बरीच उत्सुकता असल्याचं आढळून आलं होतं. थोडक्यात सांगायचं तर स्त्रियांमध्ये आत्मसन्मानाची जागृती करण्यासाठी कायदा हे उत्तम साधन आहे आणि सीमंतिनी नुलकर यांनी केस लॉचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने विविध प्रसंगांमध्ये न्याय मिळवण्यासाठी लागणाऱ्या अतिशय उपयोगी कायद्यांचा गुच्छ या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या पुढे ठेवला आहे. यातील मुख्य धागा आहे तो परस्पर संबंधातील तेढ आणि आर्थिक, भावनिक आणि समाजातील स्थान या सर्वांबाबत पुरुषांवर अवलंबून असणाऱ्या स्त्रीची त्या छळातून सुटका. या सर्व केसेसमध्ये कायद्याच्या पाठिंब्यामुळे त्या जीवघेण्या परिस्थितीतून बाहेर येण्याची ताकद मुलींना मिळाली आहे. सीमंतिनीने केसेस घेतानाही खूपच वैविध्य राखले आहे. केवळ पोटगी, घटस्फोट, छळ या नेहमीच्या प्रसंगांमध्ये अडकून न पडता सैन्य, एअर फोर्समध्ये असलेल्या पतींसाठी वेगळ्या कायद्यांची तरतूद असल्याचे भान आणून दिले आहे. त्या केसेस महत्त्वाच्या आहेत, कारण नागरी जीवनापेक्षा सैन्यातील जीवन वेगळे आणि एका अर्थाने अधिक कोंडलेले असते. अनेक वेळा नवऱ्यापासून दूर राहण्याची वेळ येते. पती-पत्नीचे नातेसंबंध निर्माण होण्यासाठी आवश्यक सहजीवन मिळू शकत नाही. स्वभाव, गरजा एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही. ऑस्ट्रेलिया अँटिजेन पॉझिटिव्ह असण्याची केस सुद्धा महत्त्वाची आहे. नवऱ्याला हा रोग संसर्गजन्य आहे हे माहिती असतानाही त्याने आई-वडिलांच्या दबावाखाली लग्न केले आणि पुढे अपराधीपणाच्या जाणीवेने त्याला नपुंसकत्व आले. तेव्हा कुठे त्याने पत्नीला सत्य सांगण्याचे धैर्य दाखवले? अशा केसेस संख्येने थोड्या असतील, पण या वास्तवाची जाणीव असणे आवश्यक आहे. या पुस्तकामध्ये काही वेगळ्या वळणांच्याही केसेस आहेत, परंतु मुख्यतः स्त्रियांना त्या संदर्भात तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे त्या महत्त्वाच्या ठरतात. उदाहरणार्थ, पुष्पाबाईंच्या मुलाच्या अकाली मृत्यूनंतर त्यांना विमा पॉलिसीचे पैसे मिळणे अपेक्षित होते, परंतु कंपनीने त्यांचा क्लेम नाकारला. त्यामधील गुंतागुंत सोडवण्यासाठी त्यांना बरीच कागदपत्रे जमवून ग्राहक सुरक्षा कायद्याखाली नुकसान भरपाई मागावी लागली. याचा अर्थ कायद्याच्या अज्ञानामुळे, एकूणच सक्षमतेच्या अभावामुळे स्त्रिया हातपाय गाळून बसतात. अशा वेळी कायद्याची माहिती आणि अंमलबजावणी करून घेण्यासाठी लागणारा पेशन्स या दोन्हींसाठी स्त्रियांनी तयार असले पाहिजे. अर्थात सीमंतिनीसारखी वकील मिळणेही महत्त्वाचे असते. या सर्व कथांच्या खाली त्यांनी अशा प्रकारच्या प्रसंगांवर आधारित झालेले खटले
आणि त्यामध्ये न्यायाधीशांनी दिलेले निर्णय यांचे संदर्भ दिले आहेत. हे फारच उपयोगात पडणारे आहेत. इतर वकिलांना तर ते वापरता येतीलच, पण सुशिक्षित बाईला सुद्धा या संदर्भांची पाहणी करता येईल आणि आत्मविश्वासाने पुढचे पाऊल टाकता येईल. आज अनेक ठिकाणी कायद्याचे प्रशिक्षण अगदी अशिक्षित स्त्रियांनाही दिले जाते. अनेक स्वयंसेवी संस्था असे वर्ग घेत असतात. परंतु कायद्याची रटाळ माहिती न सांगत बसता अशी कथानके घेऊन त्यांच्यावर आधारित रोल प्ले केला तर अधिक सुगम पद्धतीने हे कायदे, सुटकेचे मार्ग स्त्रियांपुढे येतील आणि मनाने त्या अधिक सक्षम होतील. शेवटी ज्ञान म्हणजेच शक्ती, शक्ती म्हणजे सक्षमता, आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी. आजपर्यंत घराण्याची अब्रू, घटस्फोटीत असल्याचा कलंक, पर्यायी आयुष्य शक्य नसल्याची खात्री, अशा कोंडीत सापडलेल्या स्त्रियांनी कायद्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाच, तर दुसऱ्या बाजूने बेजबाबदारपणे किंवा मुद्दाम स्वार्थीपणे वागणाऱ्या आणि प्रसंगी हिंसाचार करण्यासही मागेपुढे न बघणाऱ्या पुरुष वर्गाला धडा शिकवायला मिळेल. सर्वच पुरुष असे नसतात, परंतु पुरुषी अहंकार आणि पुरुषसत्ता ही ऐतिहासिक पद्धतीने आणि संस्कारातून त्यांच्याकडे आलेली आहे. कोणी त्याचा वापर करतो, कोणी नाही. स्त्री-पुरुष समानतेचे आणि लोकशाही निर्णय प्रक्रियेचे संस्कार दृढ होण्यासाठी नुसते कायदे होऊन चालणार नाही. त्यासाठी स्त्रियांनी अधिकार मागण्यास पुढे आले पाहिजे. या कथांमधून त्याचेच मार्गदर्शन सुलभपणे होत आहे. धन्यवाद.